पण साखरपुडा मोडू नका प्लीज. नाही राजवाडे साहेब, आमचा निर्णय झालाय. आम्हाला ही घोडनवरी नकोय. एक मिनिट. मी मगाचपासून बघतोय तुम्ही माझ्या ताईला वाटेल ते बोलताय. तिचा काही दोष नाहीये यात. बरोबर आहे, तिचा काही दोषच नाहीये, सगळा दोष आमचाच आहे. आम्ही चौकशी केली नाही, आम्ही विश्वास ठेवला सगळ्यांवर, सगळा दोष आमचा आहे, तिची काही चूकच नाहीये. ए हॅलो, व्हॉट आर यू डुईंग? हा, व्हॉट आर यू डुईंग? तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे हो? 39 वर्षांचा आहे ना? मग तुम्ही 28-29 वर्षांची मुलगी कशी काय एक्सपेक्ट करू शकता? आणि काय लावलंय लहान मुलगी हा? लहान मुलगी एवढंच आहे तर मग अडॉप्ट करा ना. नॉनसेन्स. आणि टेल मी वन थिंग, TCच्या आतली मुलगी ह्या मुलाला का पसंत करेल? काय आहे एवढं त्याच्यात? बाई 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 बाई, पाहिलत ना कशी बोलतीये ती? सगळी लोक अगदी एकमेकांना साजेशी भेटली आहेत. प्रतीक, आपला काही निभाव लागणार नाही बरं का या लोकांसमोर. चल बाबा चल. थांबा 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 प्लीज, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, तुम्ही प्लीज थांबा. आपण बोलूया, काहीतरी मार्ग नक्की निघेल. थांबा प्रतीक, उपकार करा आमच्यावर, प्लीज प्लीज थांबा. आधी खोटं वागायचं आणि आता हातपाय जोडायचे. आई, यानंतर आपण पोलिसातच द्यायला हवं. मग काय तर, हीच लायकी आहे त्यांची. बाबा चला, सगळी फालतू माणसं आहेत आणि मुलगी तर एक नंबरची खोटारडी आहे. बद्दल जर एक शब्द तरी बोललास ना, तुझी जीभ चालेल इथे. शांत हो एकदम. प्रतीक, तू पडलास ना प्रेमात, वेळ घेतलात ना एकमेकांसाठी, त्यानंतर विचार करून तुम्ही एक निर्णय घेतलात लग्नाचा. आणि मी असं घाईघाईने लग्न करून मोकळं व्हायचंय? म्हणजे आयुष्यातला इतका महत्वाचा निर्णय मी घाईकुतीला येऊन घ्यायचा आहे का? राहिले एकटी तर नाही परवडणार का? या असल्या एखाद्या मुलाशी लग्न केल्याशिवाय राहिले मी एकटी तर? अरे किती अपमान केला त्याने बाबांचा. आई, या आत्ताचे झालं त्या अपमानापेक्षा मोठा निर्णय आहे का हा? अरे नाही वाटलं एखाद्या मुलीला न प्रेम करणाऱ्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा मी माझी राहते एकटी, तर काय पाप झालं का तिच्या हातून? ओके, मला सांगा, काय कसली काळजी आहे तुम्हाला? नाही सांग ना, कसली काळजी आहे? मला फसवेल कोणीतरी का मी वाईट मार्गावर जाईन? अरे व्हायचं असतं तर कधीच झालं असतं ना. गेले मी त्या वयाच्या पलीकडे, नाही चुकणार. आय कॅन हँडल माय लाईफ. म्हणजे उद्या लग्न नाही ठरलं, मुलीची चूक. तिचं लग्न उशिरा ठरलं, तिची चूक. तिचं लग्न ठरून मोडलं, पुन्हा तिचीच चूक. आणि एवढं करून देव न करो पण तिचं लग्न झालं आणि मग मोडलं तर अरे बाप रे, मग तर केवढी भयंकर चूक, पण तीही तिचीच. काय लग्न 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 म्हणून छळत राहत. अरे जीव नकोसा करून सोडलाय तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही सगळे माझं लग्न ही तुमच्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट आहे हे सांगून माझ्या डोक्यावर किती भयंकर बर्डन देताय, याचं काय धडपण येतं मला. आणि मी कशावर जगते तुम्हाला माहिती आहे?
म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी त्या मुलाशी लग्न करायचं, आणि उद्या तुम्हालाच वाईट वाटेल म्हणून मग त्याने माझा छळ केला. आमचं पटलं नाही एकमेकांशी, आमच्यात काहीही सूर जुळले नाहीत. आपल्या माणसांकडे परत यावंसं वाटलं तरी पण मी परत नाही यायचं का? कारण आता माझं लग्न झालंय ना. बरं तुझं लग्न झालं की आम्ही सुटलो हे जन्मापासून सांगत येतं आम्हाला. म्हणल्यावर सुटलात तुम्ही, कुठल्या तोंडाने यायचं तुमच्याकडे परत? ए रोहन, इकडे बघ. अरे बघ ना, ओळखतोस ना मला, मग आनंदात आहे मी. अरे जगात अशा असंख्य मुली आहेत ज्यांची लग्न नाही झाली किंवा उशिरा झाली तरी त्या त्यांच्या आयुष्यात आनंदात असतात. पण नाही ना,